दिवाळीनंतर 2 दिवसात आचारसंहिता शेवटी महानगरपालिका निवडणुका होतील. चंद्रकांत दादांनी सांगितलं, निवडणूक आयोगाचा प्लॅन. लोकसभा विधानसभेपेक्षा नेत्याची खरी निवडणूक ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, महापालिका असते. लोकशाहीमधील सर्वात महत्त्वाची ही निवडणूक आहे. कदाचित आज संध्याकाळपर्यंत जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा होईल. आता कुणीतरी म्हणतील निवडणूक आयोगाची दादांशी चर्चा झालेली आहे वाटतं. मी 40 वर्षे यामध्ये घालवली, त्यामुळे मी अंदाज मांडला आहे. दिवाळीनंतर 2 दिवसात आचारसंहिता जाहीर होईल, त्यामुळे आपण निवडणुकीच्या तयारीला लागूया, असं उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलेलं आहे. आज भाजपचा विजयी संकल्प मेळावा पार पडला. या मेळाव्यात चंद्रकांत पाटील यांनी निवडणुकीसाठी कानमंत्र दिला आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले की 2019 साली ज्यांचे तिकीट नाकारले त्या बावनकुळे यांना 2024च्या विधानसभा निवडणुकीचे उमेदवार ठरवण्याचे अधिकार मिळाले. निवडणूक ही फास्ट ट्रेन प्रमाणे आहे. प्लॅटफॉर्मवर जो राहील तो राहील, मात्र नाराज होऊ नका. राजकारणात प्रयत्नांबरोबर नशीब देखील लागतं. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये मोठा फरक असला पाहिजे. 2017ची परिस्थिती बदला, यासाठी येणाऱ्या दिवाळीचा फायदा करून घ्या. लोकांना भेटून संपर्क वाढवा. निवडणूक महायुती म्हणून लढवायची आहे, मात्र शेवटच्या क्षणी कोणता निर्णय घ्यायचा हे वरिष्ठ ठरवतील, असंही ते म्हणाले आहेत. आमच्या कोणत्याही कार्यकर्त्यावर अन्याय होऊ देणार नाही, असंही ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना मागत असलेल्या ठिकाणी आपला चांगला उमेदवार असेल तर मैत्रीत लढू, पण कार्यकर्त्यांचा बळी दिला जाईल असं लढणार नाही, असंही त्यांनी म्हटलेलं आहे. डिसेंबर एंडला नगरपालिका, जानेवारी एंडला महानगरपालिका. सुप्रीम कोर्टाने अतिशय कडक शब्दात सांगितलं की 31 जानेवारीला सगळ्या निवडणुका संपून आम्हाला रिपोर्ट सापडला. बहुधा टेंटेटिव्ह अशी रचना 1 महिना आधी आचारसंहिता लागते. दिवाळी आचारसंहितेत जाऊ नये, बहुधा दिवाळीच्या 1-2 दिवस नंतर आचारसंहिता ती सगळं सांभाळायचं. झेंडे लावायचे परवानगी काढा, मग झेंडा किती खर्च तो निवडणूक आयोगाला द्या, ती उमेदवार घोषित होईपर्यंत परवानगी काढायला लागेल. उमेदवार घोषित झाला की त्याच्या खर्चात पडायचं. आता हे वाजवलं ना, त्यांचा रेट ठरलाय, म्हणजे फुकट आला परवडले आहे त्याचे 1000 रुपये. त्यामुळे ऑक्टोबर एंडला आचारसंहिता लागली की विकास कामाची उद्घाटन, विकास कामाच्या नारळ, त्याच्या आधी काय ते सगळं आठवून घ्या. कारण ती आचारसंहिता बहुधा 3 महिने लागेल. याचं कारण सगळं फिक्सच झालंय. महानगरपालिका, नगरपालिका, ऑक्टोबर 8ला आपल्याला जी विकास कामं बंद करायला लागतील ती जानेवारी 8लाच महानगरपालिका निवडणुका झाल्यानंतर आचारसंहिता संपेल, यावर लक्षात घ्या. एखाद्या वेळेस शेवटची निवडणूक महानगरपालिका क्लिअर, जिल्हा परिषद नगरपालिकेचा क्रम बदलू शकतो, तो आधारपर्यंत ठरेल, तो निवडणूक आयोगाने ठरवायचा असतो. कारण तेवढी मशीन्स लागतात, तेवढी माणसं लागतात, तेवढ्या शाळा लागतात मतदान केंद्र. त्यामुळे एखाद्या वेळेस असं होईल की नोव्हेंबर एंडला नगरपालिका आणि डिसेंबर एंडला निवडणूक, थोडाच फरक येतो होईल. पण ऑक्टोबर एंडला दिवाळीनंतर 1-2 दिवसामध्ये आचारसंहिता लागायला अवघे पर्याय असेल. आणि त्यामुळे आपण सगळेजण तयारी लागा. जसं पदांच्या बाबतीत असं आहे की सगळ्याला देता येत नाही, तसं तिकिटाच्या बाबतीत असं आहे की सगळ्यांना तिकीट देता येत. आणि त्यामुळे मानसिकता ही ठेवली पाहिजे की आपण लढण्याची तयारी करू. मिळालं तर चांगलं, नाही मिळालं तर माणूस म्हणून नाराज 24 तास 24 तासानंतर नाराजी संपू. राज्यातले किती उदाहरणं तुम्हाला मी देईन, मला वेळ नाही, पण आपले कालपर्यंत अध्यक्ष होते चंद्रशेखर बावनकुळे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.